पुणे ते श्री रंगनाथ स्वामी महाराजांचा उत्सव चालू आहे। आज शेवटचा दिवस आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमटी बनवण्याचं काम चालतं। ही आमटी बनवण्याची जागा आहे। या आमटी बनवण्याचे जे आचार्य आहेत ते माझ्याबरोबर आहेत। खऱ्या अर्थानं 84 सालापासून ते आमटी बनवण्याचं या ठिकाणी काम करतात। काय सांगाल, कशा पद्धतीने आमटी बनवली जाते? ही आमटी एकदम चांगल्या प्रगतीची होती। हिच्यापासून कोणालाही त्रास होत नाही, किती खाली काही झालं तरी। आणि आतापर्यंत 79 कड्या झाल्यात आमटीच्या। आणि तर लाखो भाविक आमटी घेऊन पण जातात, जेवून पण जातात। आणि ही जवळजवळ 100-125 वर्षाची परंपरा सतत चालू आहे। ही जी आमटी बनवली जाते यासाठी कोणकोणता मसाला लागतो, काय काय त्यामध्ये टाकलं जातं? यासाठी आमच्याकडं गरम मसाला, हळद, हिंग, जिरी, मोहरी आणि कोकम, या दालचिनी, या मिरची, गूळ आणि शेंगदाणा, खोबरं, धनिया पावडर, एवढे सगळे पदार्थ याला ह्या आमटीला चालतात। कशी आमटी बनवली जाते? ही आमटी बनवतो आम्ही तुरीच्या डाळीची। हे मेन पदार्थ तुरीच्या डाळापासून। याच्यामध्ये सात्विक पदार्थ सगळे, त्याच्यात गरम तामसी प्रतीचा एकही पदार्थ नसतो। असं काय वाटतं, एवढ्या वर्षापासून तुम्ही हे सेवा करताय, आमटी बनवण्याचं काम करताय, काय तुमचा अनुभव आहे? याच्यापासून आम्हाला मानसिक समाधान आहे। इथं कधीच तकलीफ नाही ना, आम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचणाची येत नाही। आम्ही आषाढीची वारी करतो, इकडे आळंदीची करतो, पण आम्हाला काही तकलीफ नाही काय। अशा प्रकारे आमची यात्रा चालू असते सतत। काय महत्त्वाचं, काय लोकांचा अनुभव होतो आमटी खाऊन? आमटी खाऊन या लोकांना मानसिक समाधान आहे आणि अति आनंद प्राप्त होतो। दरवर्षी त्या माणसाला यावंच लागतं। एक वर्षी तर एक वर्षी रत्नागिरी येऊन एक महिला आली होती फक्त पेपरला वाचून। तर तिनं मला विचारलं आमटी कुठे आहे, मला चला तुम्हाला दाखवतो। तिला सगळं दाखवलं होतं, बाकी काय वाटतंय भाऊ ऐकून? ही जर आमटी खाल्ली ना माणसांनी तर त्याच्या बऱ्याचशा बिमाऱ्या पण कमी होतात आणि त्याला काय आजार वाढत नाही, काय नाही काय नाही, आणि माणूस तृप्त होतो। एवढं या आमटीचं वैशिष्ट्य आहे। बऱ्याचशा लोकांनी अनुभव घेतलेला आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये कामकाज चालतं। आमच्या अनेक गावामध्ये श्री रंगनाथ स्वामी महाराज पुण्यतिथी सोहळा दिनांक 24 डिसेंबरपासून सुरू झालेला आहे आणि आज 1 जानेवारी 2025 रोजी त्याचा सांगता सोहळा संपन्न होत आहे। आमच्या गावामध्ये पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने आमटी भाकरीचा महाप्रसाद दिला जातो। हा महाप्रसाद 2 दिवस असतो। तो यावर्षी दिनांक 31 डिसेंबर 2024 व 1 जानेवारी 2025 अशा 2 दिवसामध्ये वितरित होत आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही या महाप्रसादामध्ये वाढ करत आलो आहोत। महाप्रसादासाठी आणि वितरणासाठी आम्ही 69 कड्यांचं नियोजन केलेलं होतं। 69 कड्यांचा किराणा आणि मसाला उपलब्ध होता, परंतु गर्दी वाढल्यामुळे 69 ऐवजी 79 कराव्या लागल्या, म्हणजे 10 कड्या आम्हाला अधिकच्या कराव्या लागत आहेत। योगायोगाने यावर्षी आम्ही आमटी मसाला विक्रीसाठी उपलब्ध केलेला होता आणि त्यानिमित्ताने जवळपास 30 कड्यांचा मसाला आम्ही वेगळा तयार केलेला होता। या 30 कड्यांच्या मसाल्यात आम्ही 10 कड्या आणखी आमटी वाढवलेली आहे। भाविकांची सोय व्हावी, हा महाप्रसाद गावोगावी लोकांना घेऊन जाता यावा म्हणून किटल्या उपलब्ध केलेल्या आहेत। 5 लिटरच्या किटलीमध्ये महाप्रसाद घेऊन बरेचसे लोक गावी गेलेले आहेत आणि हा एक आनंदोत्सव लोकांनी अनुभवला आहे। सोहळा साजरा झालेला आहे। या निमित्ताने अनेक गावामध्ये सर्व भाविक भक्तांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। 69 कड्यांचा खर्च जवळपास 13 लाख होता आणि आता या वाढीव 10 कड्या आहेत, याचा खर्च 3 लाख रुपये आहे मसाल्याचा फक्त। आणि दरवर्षीप्रमाणे 65 क्विंटलच्या भाकरी या निमित्ताने जमा झालेल्या आहेत। खोबरं 10 किलो, शेंगदाणा 10 किलो, बेसन पीठ 10 किलो, गूळ 10 किलो, मिरची पावडर 2 किलो, कोकम 2 किलो, 4 किलो, मीठ 6 किलो,
गरम मसाला 6 किलो, मोहरी अर्धा किलो, हळद पावडर अर्धा किलो, जिरा अर्धा किलो, हिंग पावडर अर्धा किलो, एवढे सगळे मसाले. डाळ आहे ते 20 किलो एका कढईसाठी आणि तेल डबा 17 किलो, तेल 17 किलो लागतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातून व देशातून अनेक भाविक या ठिकाणी आले आहेत. भाविकांचं मी अनेक ग्रामस्थ तसे अनेक पठार विभागाच्या वतीनं सगळ्यांचं स्वागत करतो. तसेच आमच्या आणि श्री रंगदास स्वामी विविध विकास सेवा सहकार संस्थेच्या वतीनं सगळे यात्रेकरूंना लाख लाख शुभेच्छा देतो, तसेच धन्यवाद देतो.